नमस्कार शिक्षक मित्रांनो, कसे आहात? मजेत ना? काल आपण स्तर क्रमांक 28 मध्ये बेरीज करता येणे हा घटक शिकलेलो आहोत. आज आपण निपुण महाराष्ट्र अंतर्गत पुढचा घटक पाहणार आहोत. तो घटक म्हणजे संख्यावरील क्रिया. या घटकामध्ये 99 पर्यंत संख्यांचा वापर करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणे सोडवतो. हा घटक आपण या ठिकाणी आज अभ्यासणार आहोत. चला तर आपण आता सुरुवात करूया. यामध्ये स्तर साध्य करत असताना शिक्षकांना येणाऱ्या समस्या या आपण जाणून घेऊया. 99 पर्यंतच्या संख्यांचा वापर करून वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे सोडवणे हे एक महत्त्वाचे शैक्षणिक उद्दिष्ट आहे. हे साध्य करत असताना अनेक आव्हाने येतात आणि त्यांचे निराकरण करणे हे खूप गरजेचे असते. यातील पहिलं आव्हान जर आपण बघितलं ते म्हणजे संकल्पना समजून घेण्यात येणाऱ्या अडचणी. यामध्ये मुलांना वजाबाकी म्हणजे नक्की काय हे समजून घेणे कठीण जाते. शाब्दिक उदाहरणामध्ये घेतले, राहिले, फरक यासारखे शब्द वापरले जातात. अनेकदा मुलांना हे शब्द वजाबाकीची क्रिया दर्शवतात हे कळत नाही आणि मग त्यांना फक्त संख्या दिसतात आणि कोणती क्रिया करायची हे त्यांना ठरवता येत नाही. आता आपण दुसरी समस्या जर पाहिली ते म्हणजे शाब्दिक उदाहरणांचे गणिती रूपांतरण करणे. ही समस्याकडे आपण लक्ष देत असताना असं लक्षात येतं की शाब्दिक उदाहरणं वाचल्यानंतर त्यातील माहिती ओळखून योग्य माहिती समीकरण तयार करणे हे मोठे आव्हान विद्यार्थ्यांना असते. 99 पर्यंतच्या संख्यांमध्ये 2 किंवा 2 अंकी संख्यांचा समावेश होतो. मुलांना हातच्याची वजाबाकी करताना अनेक समस्या येत असतात. त्या समस्यांमध्ये दशकाचे स्थान आणि एककाचे स्थान योग्य प्रकारे त्यांना समजत नाही. त्यामुळे जे हातच्या घेताना विद्यार्थी गोंधळतात त्याचा जर विचार केला तर एककाच्या खालच्या मोठ्या संख्येतून विद्यार्थी वरची लहान संख्या वजा करतात. हातच्या घेणे वरील उदाहरणामध्ये जेव्हा एककाच्या घरातून वजाबाकी होत नाही तेव्हा दशकातून हातच्या घ्यावा लागतो. ही प्रक्रिया विद्यार्थ्यांना सांगणे हे कठीण होत असते. आपण तिसरी जर समस्या पाहिली तर ते म्हणजे दैनंदिन जीवनातील उदाहरणांचा अभाव. मुलांना आपण जी उदाहरणे देतो ते उदाहरण देत असताना त्यांना वजाबाकीचे महत्त्व, त्यांचा वापर दैनंदिन जीवनात कुठे होतो हे लक्षात येत नाही, त्यांना समजत नाही. शाब्दिक उदाहरणाची जोड घेऊन ते उदाहरणे करू शकत नाही. त्यामुळे त्यांना केवळ ही एक शैक्षणिक प्रक्रिया, ही एक शिकण्याची एक प्रक्रिया आहे असं वाटतं आणि त्यांना शिकण्यातला रस हा कमी होताना आपल्याला दिसतो. इथं आपण ज्या समस्या पाहिल्या त्या समस्या दूर करण्यासाठी काही महत्त्वाच्या बाबी आहेत. त्या बाबींकडे आपण थोडं लक्ष देऊया. पहिली जी बाब आहे ती म्हणजे संकल्पना स्पष्ट करणे. विद्यार्थ्यांना संकल्पना स्पष्ट करत असताना खेळ आणि वस्तूंचा वापर करणे खूप गरजेचं आहे. एका टोपलीमध्ये काही फळं घ्या. त्या फळे ठेवल्यानंतर त्यातील काही फळं मुलांना बाहेर काढायला लावणे, टोपलीत किती फळं उरले, किती शिल्लक राहिले, किती कमी झाले असे शब्दप्रयोग विद्यार्थ्यांना करून वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं मांडण्याची त्यांना सवय आपण लावू शकतो. दुसरं, आपण या खेळामध्ये आपण खळे, बिया, चिंचोक्या, गणित समृद्धी पेटीतील जोडो बॉक्सचा वापर करून जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना गट कार्यातून शिकण्याला आपण प्रेरित करू शकतो. म्हणजे संकल्पना जी आहे ती संकल्पना आपण खेळाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांची पूर्ण करू शकत असतो. पुढची जी बाब आपण पाहिली तर दुसरी बाब अशी आहे की उदाहरणे, जे शाब्दिक उदाहरणे आहेत त्यांचे गणिती रूपांतरण करताना विद्यार्थी गोंधळतात. दैनंदिन व्यवहारातील सोप्या प्रश्नांनी सुरुवात जर आपण केली तर ते विद्यार्थी चांगल्या पद्धतीने त्याच्यात रस घेऊ शकतात. यामध्ये विद्यार्थ्यांनाच आपण उदाहरणे तयार करायला लावायचे आणि त्यामध्ये विद्यार्थ्यांना जवळ बोलून त्यात जवळ किती होते, किती खर्च झाले, किती उरले हा बोध विद्यार्थ्यांना स्पष्ट करायला लावायचा. असं जर केलं तर विद्यार्थ्यांना जी समस्या आहे ती समस्या दूर आपल्याला सहज करता येते. याच्यामध्ये प्रथम आपण स्थानिक किंमत विद्यार्थ्यांना समजून सांगणं गरजेचं आहे. दोघांमध्ये दशक आणि एकक ही संकल्पना विद्यार्थ्यांना क्लिअर होणं गरजेचं आहे. दुसरं जर आपण पाहिलं तर हातच्या घेण्याची जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया त्यांना स्पष्ट करणं गरजेचं आहे. म्हणजे जर का एककाच्या खात्यामध्ये वरती लहान अंक असेल आणि खाली मोठा अंक असेल तर दशकाकडनं आपल्याला हातचा उसना घ्यावा लागतो. याचा सराव विद्यार्थ्यांना पुन्हा पुन्हा आपल्याला करावा लागेल आणि हातच्या घेण्याची प्रक्रिया आणि सराव याची पुनरावृत्ती आपल्याला मुलांमध्ये पुन्हा पुन्हा घडवून आणावं लागेल. इथं मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवत आहे. मुलांनो, आतापर्यंत आपण संख्या लिहून डायरेक्ट उदाहरण कसे सोडवायचे ते शिकलेलो आहोत. आता आपल्याला वजाबाकीचे शाब्दिक उदाहरणे कशी मांडणी करायची आणि कशी सोडवायची हे आपण पाहत आहोत. वजाबाकीमध्ये आपण उरले, शिल्लक राहिले, कमी झाले, कितीने कमी, कितीने जाते, किती दिले, किती घेतले असे आपण शब्द वापरतो. आपल्याला आता उदाहरणे तयार करायची आहेत. समजा मी तुम्हाला एक उदाहरण सांगतो. राम दुकानात गेला, त्याने 35 रुपयाची साखर घेतली, दुकानदाराला 50 रुपये दिले, तर दुकानदार त्यांना किती रुपये परत करेल? किती करेल बरं? 15 रुपये. एका शाळेमध्ये 90 विद्यार्थी होते, त्यापैकी 47 मुली होत्या, तर मुलांची संख्या किती?
आता एकदा तुम्हाला सोडवायचं. कोण सांगतो बरं? मुलं किती? व्हेरी गुड. सांग मला किती? 43. व्हेरी गुड. याला म्हणतात शाब्दिक मांडणी. आता ही शाब्दिक विधानाची मांडणी तुम्ही स्वतः करायची इथं पुढे येऊन आणि बाकीच्या मुलांनी त्यांची उत्तर पटापट द्यायची आहे. कोण कोण विचारणार सांग बरं? व्हेरी गुड. सगळे मला तुला उत्तर विचारायचं. मी दुकानातून 28 रुपयांची वही घेतली आणि दुकानदाराला 50 रुपयाची नोट दिली तर दुकानदार मला किती रुपये परत देईल? व्हेरी गुड. चला सांगा कोण सांगतं? सांग मला तू. 22. ये. एका टोपलीत 50 आंबे होती त्यापैकी श्रेयांनी 35 आंबे नेली तर उर्वरित आंबे किती? कोण सांगतं? सांग बरं. 15. व्हेरी गुड. धन्यवाद.